तुषार आणि रियाच्या लग्नाला रियाच्या घरून परमिशन मिळाली होती. आता मिशन होतं त्यांच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करायचं. आता पुढे तुषारने रियाचे फोटो त्याच्या आईवडिलांना पाठवले. लग्नासाठी मुलगी पसंत केली आहे. तुम्हाला पसंत असेल तर पुढचं ठरवू, असा मजकूर लिहून पाठवला. रियाचे फोटो बघून तिला कोणी नापसंत करणे शक्य नव्हते. त्याच्या आईवडिलांनी मुलगी तर दिसायला देखणी आहे म्हणाले, पण तिचे कुटुंब आणि तिच्याबद्दल माहिती विचारली. तुषारने त्यांना मुंबईला बोलावून घेतले. आज तुषार जरा लवकरच घरी जाणार होता. आई-वडिलांना घ्यायला त्याला स्टेशनवर जायचे होते. त्याने रियाला तसे सांगितले. रियाला ते काय म्हणतील याची काळजी वाटत होती. गावातील माणसं रूढी परंपरा जपणारी असतात. त्यांना असे प्रवाहाच्या विरोधात जाणे फारसे रुचत नाही. तुषार आई-बाबांना घेऊन घरी आला. त्याची आई सतत मागे लागली होती रियाबद्दल माहिती सांग म्हणून. तुषार तिला थांब म्हणून सांगत होता. आल्या आल्या ती घरातील पसारा आवरायला लागली होती. त्यानंतर छानसा स्वयंपाक केला आणि तिघेजण जेवायला बसले. आई, किती मिस करतो गं मी तुझ्या हातचं जेवण. फार छान झालंय स्वयंपाक. तुषार त्याच्या आईचं कौतुक करत म्हणाला. आम्ही बी तुझीच आठवण काढत असतोय. काय खात असेल, कसं राहत असेल आमचं लेकरू. आम्हाला बी तुझीच काळजी लागून राहिली आहे. आता मुलगी बघितलीस, बरं केलंस बाबा. आमच्या डोसक्याचा ताप कमी झाला. तुषारची आई म्हणाली. आपल्या मराठ्याचीच आहे ना? त्याचे बाबा म्हणाले. हो, मराठ्यांची आहे, तुषार म्हणाला. मग काय हरकत नाही आमची. तशी पोरगी बी दिसायला देखणी वाटली. त्याची आई म्हणाली. स्वयंपाक पाणी येतो ना व कराया? बाबा, हो बाबा, सगळं येतं. माझ्या ऑफिसमध्ये आहे कामाला, चांगला पगार कमवते. तुषार म्हणाला. हे अजूनच झाक आहे की. उद्याच बघायला जाऊ आणि पक्का करून येऊ की मग. चांगल्या कामासाठी येळ कशापायी दौडायचा. बाबा, पण एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही थोडं समजून घ्याल ना प्लीज. तुषार छोटासा चेहरा करून म्हणाला. का रे, असा काय प्रॉब्लेम? का काय म्हणालास? काय झालं नीट सांग बाबा. आम्हासनी समजलं असं. आई, रियाचा डिवोर्स झाला आहे. तुषार, डिवोर्स म्हणजे घटस्फोट? आई म्हणाली. हो आई. काय येडबीड लागलं का तुला? गावाकडं चांगल्या मुली मिळतील. कशापायी नवऱ्यानं टाकलेली पोरगी मागायला निघालास? बाबा, नाही बाबा. रियासारखी मुलगी मला या जन्मात तरी मिळणं शक्य नाही. फार चांगली आहे ती. शिवाय इंजिनियर आहे. तुषार म्हणाला. तू बी इंजिनियर आहेस नव्हं, आणि आपल्याला नोकरीवाली पोरगी नसली तरी चालेल. घर सांभाळलं तरी लय आहे, बाबा म्हणाले. पण विचार जुळायला नको का दोघांचे? न जुळायला काय झालं? आमच्या काळात नव्हते का जुळत? जमाना बदलला आता. खेड्यातल्या मुली पण मॉडर्न झाल्या आता. असलं तुला आम्ही एवढं शिकवलं, इंजिनियर केलं, ते यासाठी का? गावाकडे बक्कळ पैसावाल्यांच्या पोरींचे स्थळं येतात तुझ्यासाठी, पण तू लक्ष देत नाहीस. आणि इथं काय बोलू आता तुला? आई बोलत होती. तू एकदा भेट तरी. फार गोड आहे गरिया. तुषार म्हणाला. वय किती आहे तिचं? बाबा, माझ्या एवढंच. अरे, पोरगी 3 वर्षांनी तरी लहान पाहिजे रे. कशासाठी? शहरात एवढं काही नसतं आज. मुली मोठ्या असतात मुलांपेक्षा. तरी संसार होतोच ना, तुषार म्हणाला. बरं, बघून घेऊ एकदा, आई नाराजीने म्हणाली. आणखी एक गोष्ट सांगायची आहे, तुषार म्हणाला. सांग आता काय ते एकदाचं. रियाला 5 वर्षांचा मुलगा आहे. काय? आई पाय आपटतच घरात निघून गेली. तुषार, तुला समजत आहे का काय बोललास ते? एका लेकराच्या आईसंग लगीन करणार तू? गावचे पाटील आहोत आपण. काय इज्जत राहील आपली समाजात? त्याचे बाबा तावातावाने बोलत होते. बाबा, ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं नाही आता आम्हासनी. आम्ही आलो तसं उद्या परत जातोया. काढून टाका हा इशय डोक्यातून. बाबा गरजले आणि तुषार डोकं धरून खाली बसला. त्याच्या डोक्यात आता प्रश्नांचं वादळ उठलं. हे असं होणार त्याला ठाऊक होतंच. पण त्यांचा आपल्यावर लय जीव आहे, त्यासाठी ते रियाला स्वीकारतील हे ठाऊक होतं त्याला. पण गावातील लोक, समाज, इब्रत या गोष्टींना जास्त महत्त्व देणारे असतात. तो आपल्या रूममध्ये गेला आणि बेडवर पालथा पडला. डोक्यात विचार येत होते. एवढं सगळं ठीक झालं, पण आता आईबाबांना कसं समजवायचं हा प्रश्न होता. उद्या सकाळी बोलू परत म्हणून तो झोपायचा प्रयत्न करायला लागला. आईने त्याला दूध आणून दिले. पिऊन घे, त्यावर राग नको काढू, आई म्हणाली. ए आई, ऐक ना गं. त्याने आईला बेडवर बसवलं आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. आई, किती दिवस झाले गं असं तुझ्या मांडीवर नाही झोपलो, तो तिच्या हाताला धरून म्हणाला. ती त्याला थोपटायला लागली. आई, बोल ना गं काहीतरी, तो विचारात हरवलेल्या आईला म्हणाला. काय बोलू रे लेकरा, तू गोष्टच अशी केलीस.
कसं शक्य आहे सांग ना. 5 वर्षांचा मुलगा असलेल्या बाईसंगत लगीन करायचं म्हणतोस? आई म्हणाली. आई, माझा जीव जडला गं तिच्यावर आणि त्या लेकरावर पण. काय गुन्हा आहे सांग ना त्या दोघा मायलेकांचा. परिस्थितीची शिकार झाली आहे गं ती, तुषार आईला सांगत होता. असल, पण तूच का म्हणून? माझ्यात एवढी हिंमत नाही बाबा त्या पोरीला सून म्हणून स्वीकारायला. त्या परीस एखादी काळी सावळी पोरगी असली तरी चालेल मला, आई म्हणाली. संसार मला करायचा आहे ना आई. माझं प्रेम आहे ग तिच्यावर, तुषार म्हणाला. नाही पटत बाबा माझ्या डोक्याला. आणि प्रेम होतं लग्न झाल्यावर. आई त्याच्याजवळून उठून जायला निघाली. झोपताना दूध पिऊन घे म्हणून सांगून गेली. तुषारला रियाचे मेसेज आलेले होते. काय म्हणाले आई बाबा? तुषारला विचार आला आता हिला काय उत्तर द्यावे. त्याने अजून बोलणं नाही झालं म्हणून सांगितले. थोडंसं बोलून त्याने फोन ठेवून दिला. दूध पिऊन तो झोपून गेला. सकाळी जरा उशिराच डोळा उघडला त्याचा. उठून त्याने ऑफिससाठी तयारी सुरू केली. आईने डबा बनवून त्याच्याजवळ आणून ठेवला. चहा नाश्ता तयार आहे एवढं बोलून ती किचनमध्ये परत गेली. बाबा पेपर वाचत बसलेले, तेही बोलत नव्हते. त्याने गुपचूप नाश्ता चहा घेतला. नाही घेतला तर आई दिवसभर काळजी करत बसणार माहीत होते. ऑफिसमध्ये त्याचा मूड खराब आहे. आईबाबांसोबत मी नसलं हे रियाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तो आपला टेन्शनमध्येच काम करत होता. रिया त्याच्याजवळ आली. काय झालं तुषार? फार टेन्स दिसतोस. नाही, काही नाही, असंच आपलं, तो तिच्याकडे न बघताच म्हणाला. माझ्याकडे बघून बोल ना तुषार. तुषारने तिच्याकडे बघितले. काही नाही, मी करतो सगळं ठीक, तू नको काळजी करू. काळजी तू दिसतोस, रिया म्हणाली. माझे आईवडील खेड्यात राहतात. रूढी परंपरा जोपासत त्यांनी अख्खं आयुष्य घालवलं. लगेच नाही जमणार ना त्यांची मतं बदलायला. वेळ देऊया त्यांना थोडा, तुषार तिच्या हातावर हात ठेवून बोलला. रियाला घरी काय झालं असल्याचा अंदाज आला. चालेल, माझी काही हरकत नाही, पण माझ्यामुळे तुमच्या नात्यात मात्र दुरावा यायला नको. एवढी काळजी घे. तुझ्यामुळे दुरावा नाही येणार. थोडे मनमुटाव होणारच ना गं. हो, ते तर समजू शकते मी, रिया उदासपणे म्हणाली. रिया प्लीज असा चेहरा नको ना दुःखी करू. नाही, मी ओके आहे. दिसतं तुझा चेहरा बघून. तू आनंदी तर मी आनंदी. तुला सॅड बघून मी कशी आनंदात राहू सांग. तुषार तिच्या गालावरून हात फिरवत नुसताच हसला. चल मी जाते, काम आहे मला. रिया उठून आपल्या केबिनमध्ये गेली. तुषारच्या आईवडिलांनी नकार दिला असेल एव्हाना तिच्या लक्षात आले होते. शिल्पा तिला काय झालं विचारत होती. रियाने सांगितले. असे कसे कुठल्या जगात वावरतात ही माणसं, शिल्पा म्हणाली. त्यांची काही बाजू असणारच ना गं. आणि माझ्या पदरात एक मुलं आहे हे विसरून कसं चालेल. मुलाच्या सुखाची काळजी त्यांनाही वाटत असेलच की, रिया म्हणाली. आणि ते तयारच नाही झाले तर, शिल्पा म्हणाली. मला कुणाला दुखवून संसार नाही करायचा. जसं मी माझ्या आईवडिलांना नाही दुखवू शकणार तसंच त्यांनीही आपल्या आईवडिलांना दुखवू नये असंच मी म्हणेल, रिया म्हणाली. आणि तुमचं काय? शिल्पा म्हणाली. हृदयाच्या एका कोपऱ्यात तो कायम राहील एक गोड आठवण बनून, असं रिया म्हणाली. किती सहज बोलतेस गं हे सगळं. पण आयुष्य एवढं सोपं आहे का? कधी कधी आपल्या हक्कासाठी भांडावं पण लागतं, शिल्पा म्हणाली. नको, मला नाही येत तुझ्यासारखं भांडता. शिकून घे ना मग. हवं तर मी ट्रेन करते. मला साडी हवी असली तरी भांडते नवऱ्याशी. किती कंजूस नवरा मिळाला मला. नाहीच म्हणतो काही घ्यायचं म्हटलं की. कशाला भांडायचं, तू कमवतेस ना. मला त्याच्याकडूनच हवी असते. आपल्या पैशाने गुपचूप घेतली की तो फीलच नाही येत गं. खरंच नमुना आहेस तू शिल्पा, रिया हसत म्हणाली. हो, पण तुझ्या चेहऱ्यावर हसू आणलं की नाही, ती रियाकडे बघत म्हणाली. हो, हे मात्र खरं आहे, रिया तिला टाळी देत म्हणाली. 2 दिवस झाले तरी तुषारच्या घरचं वातावरण काही निवळलं नव्हतं. तोही आता अबोला धरून होता. तुषार, आम्ही उद्या गावाला परत जातोया, त्याचे बाबा म्हणाले. बाबा, खरंच नाही संमती देणार तुम्ही आमच्या नात्याला, तुषार म्हणाला. नाही, आमच्याने नाही होणार. ठीक आहे बाबा, मी तिकीट काढून देतो,
आम्ही एक मुलगी बघितली आहे. आपल्या शेजारच्या गावातली आहे. दिसायला नाकीडोळी साजेरी आहे. ती बघायला ये गावाला 4 दिवसानं. नाही बाबा, मला लग्नच नाही करायचं आता. तुम्ही नका पडू मुलगी बघण्याच्या भानगडीत, तुषार म्हणाला. डोसकं थाळ्यावर आहे का तुझं? उगा त्या पोरीच्या नादाला लागून. बस बाबा, तिला काही बोलायचं नाही. तिनेच सांगितले मला तुमच्या मनाविरुद्ध काही करायचं नाही म्हणून. एवढी मनधरणी करतोय आणि नादी लावणाऱ्यातली नाही ती. तुषार बाबांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. ऐक तुषार माझं, उगाच जिद नको करूस. अरे पाहुणा रावळ्यात काय सांगायचं विचार कर जरा, त्याची आई म्हणाली. जिद्द मी नाही तुम्ही करताय. माझ्या सुखापेक्षा तुम्हाला पाहुण्यांची काळजी आहे. मुली सासरी नांदायला गेल्या. उगाच तुझ्या अशा वागण्यापायी त्यांना सासुरवास न ग. आईने डोळ्याला पदर लावला. बराच वेळ त्यांची चर्चा वादविवाद सुरू होते. तुषार त्यांना बरोबरीने पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याचे आईवडील रियाला बघायला यायला तयार झाले. तसं त्यांनाही मुलाचं सुख तर हवं होतं. तुषारने ही बातमी रियाला सांगितली. आई बाबा बघायला यायला तयार झाले. तिलाही आनंद झाला. आज पुन्हा रियाच्या घरी लगबग. पण आजचा उत्साह जास्त होता. तुषार जो त्यांना जावई म्हणून पसंत होता, व्यायांचं स्वागत करायला रियाचे आईबाबा जोमाने तयारी करत होते. गावाकडचे आहेत, त्यांना काय आवडेल काय नाही आवडणार याची दक्षता घेत होतेच. रियाने आज छानशी साडी नेसलेली. थोडासा मेकअप तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होता. सांगितलेल्या अगदी वेळेवर तुषार त्याच्या आईबाबांना घेऊन हजर झाला. रियाच्या आईबाबांनी त्यांचं व्यवस्थित स्वागत केले. रिया पोहे घेऊन बाहेर आली. तिला बघितल्यावर दोघांनाही ती आवडली. चेहऱ्यावरून अगदी सालच दिसत होती. तिच्याकडे बघून वाटत नव्हते ती एका मुलाची आई असेल. पिहूल आसपासच होता. आल्या आल्या त्याने धावत येऊन तुषारला मिठी मारली होती. त्यानेही नेहमीप्रमाणे त्याला उचलून घेतले. नंतर त्याचे मामा त्याला घेऊन बाहेर गेले. नाहीतर त्याने 1000 प्रश्न विचारले असते. रियाच्या आणि तुषारच्या बाबांच्या थोड्याफार गप्पा सुरू होत्या. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. तसं आमच्या रियाचा डिवोर्स झाला आहे हे माहीत असेल तुम्हाला, रियाचे बाबा म्हणाले. तुषारचे बाबा म्हणाले, हो कल्पना दिली आमच्या चिरंजीवांनी. त्यांनी रियाला बरेच प्रश्न विचारले. तीही त्यांना समाधानकारक उत्तर देत होती. तिला आत जायला सांगितले. आता तुषारचे बाबा आणि रियाचे बाबा बोलत होते. हे बघा, आम्ही खेड्यातली माणसं. फार शिकलेल्या नसलो तरी गावात एक वट आहे आमची. गावचं पाटील आहोत आम्ही. पोरांनी एकमेकांना पसंत केलं म्हणून हा घाट घातला, तुषारचे बाबा बोलले. तो मात्र अगदी गुपचूप बसून होता. हो, आजकाल सगळं मुलांच्या कलेने घ्यावं लागतं, रियाचे बाबा म्हणाले. हो, ते बी खरं आहे. तुमची मुलगी आम्हासनी पसंत आहे, पर आमची एक अट आहे. तुम्हासनी कबूल असेल तर पक्क करून टाकू. कोणती अट? रियाचे बाबा तुषारकडे बघत म्हणाले. आम्ही रियाला सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत, पण तिचा मुलगा तो तुम्हासनी तुमच्याजवळ ठेवावा लागेल. तुषारचे बाबा एका दमात बोलून गेले. बाबा काय बोलताय तुम्ही? तुषार बाबांना अडवत म्हणाला. तुझ्या मनाचं एवढं ऐकलं आम्ही, आता तुला थोडंसं आमचं बी ऐकावं लागेल, ते तुषारकडे बघत म्हणाले. तुषारने रियाच्या घरच्यांना निरोप देऊन आईबाबांना घेऊन घरी निघाला. दाराच्या आडून रिया त्यांचे बोलणे ऐकत होती. तिने कसाबसा हुंदका दाबून धरला.